बोरा बाज़ारमध्ये तुम्हाला असं गल्लोगल्ली आहे ना कॅमेऱ्याचे असे शॉप्स भेटतील। स्टिक में 4200 तक आता है, 1 साल वारंटी का साथ। पर रिंग लाइट चाहिए, RGB लाइट चाहिए, सब मिल जाएगा और बेहतर प्राइस में मिलेगा और जेन्युइन चीज। किती गाड्या लागतात, हार्बर लाईन तिकडे लागते आणि इकडे मेन लाईन लागते आणि इकडे पुढे गेल्याच्या नंतर इकडे बाहेर जाणाऱ्या फ्रेंड्स आणि परत एकदा तुमचं स्वागत आहे। ॲक्च्युली खूप दिवसानंतर तुमचं स्वागत करतो आहे, कारण मध्ये 10-15 दिवस काही व्हिडिओ टाकता आला नाही आहे, काही कुठे गेलो नाहीत। आता VT म्हणजेच आताचा नवीन CST आणि तुम्ही बघू शकता पाठचा परिसर। VT स्टेशनला खूप दिवसांनी आलो आहे आणि खूप बरं वाटतं VT स्टेशनला आल्यावर, जुन्या आठवणी ताज्या होत आहेत। तर आता VT स्टेशनचा समोरच आहे आणि आता आपण चाललो आहे अशा ठिकाणी जिथे एक यूट्यूबरसाठी किंवा कॅमेरासाठी किंवा तुम्हाला काही ऑप्शन्स बघायचे असतील, खूप काही प्रकारचे, नॉट ओन्ली द कॅमेरा किंवा यूट्यूबसाठी, पण खूप काही ठिकाणी असे ऑप्शन्स तुम्हाला तिकडे मिळतील। तर आता आपण चाललो बोरा बाजार कॅमेरा गल्लीमध्ये, कारण तिथे मी ऑलरेडी माझा एक छोटा ॲक्शन कॅमेरा तिथून घेतलेला होता, त्याचा माईक वगैरे असं काही काही गोष्टी बघायच्या आहेत। तर आज थोडंसं फ्री होतं तर बोललं जाऊन येऊया, कारण आम्ही पुढच्याच वीकमध्ये चाललो आहे अशा एका महत्त्वाच्या ठिकाणी। तर त्यासाठी ही तयारी आहे, तर चला जाऊ बोरा बाजार। आता नवीन डबल डेकर तर चालूच आहेत। तर बघू शकता VT एरियामध्ये बॅक टू बॅक। तर खूप काही दिवसांनी इथे आलो आहे बोरा बाजार। एकेकाळी जिंदगी इकडेच गेली, बोरा बाजार, इंडियन बँक। महेशला माझा भाऊ, त्याला चांगलं माहीत असेल, तो आत्ता पण येतो कधी कधी। तर इथे जर तुम्ही येत असाल तर तिची एक आठवण आणि चहाची टपरी, वा आता चहा। आणि इकडे असं काही काही खूप काही खाण्याचे आयटम पण खूप आहेत आणि स्वस्त दरामध्ये तुम्हाला आता इथे भेल पण मिळेल। तर बरं वाटतं जरा अशा आठवणी ताज्या करताना। तुम्ही पण या एरियातून जात असाल तर तुमच्या पण आठवणी जरा ताज्या होतील। गेलो आपण आता बोरा बाजारमध्ये आणि बोरा बाजारमध्ये तुम्हाला असं गल्लोगल्ली आहे ना कॅमेऱ्याचे असे शॉप्स भेटतील आणि फार यूट्यूबर्समध्ये एक फेमस आहे, कोकणकर यूट्यूबर्स पण खूप येतात इथे। त्याचं नाव आहे बॅकझोन मुंबई। ते फर्स्ट फ्लोअरवर आहे, आय थिंक सेकंड फ्लोअरवर इकडे। तर तिथूनच आपण खूप काही सामान घेतलेलं, तर आता आपण पण जाऊया तिथे आणि इथे तुम्हाला गल्लोगल्ली असे कॅमेऱ्याचे असे शॉप्स भेटतील। तर आहे बॅकझोन सेकंड फ्लोअर हे शॉप। आलेलो आहे बॅकझोन। प्रॉब्लेमचं सोल्युशन लगेच मिळालं। छोटासा प्रॉब्लेम होता, ॲक्च्युली मी हे पूर्ण फेकून देणार होतो, नशीब एवढे दिवस टाकलं नाही, एकदम सिम्पल होतं, फक्त हे बिघडलेलं। चालते, फुल आहे बॅटरी, हा बात आहे। तर ही कितीला येईल आपल्याला? 850 पर्यंत ओरिजिनल बॅटरी। तर आपण आलो आता बॅकझोनमध्ये आणि बॅकझोनमध्ये तुम्हाला फार फेमस आहे आणि आपल्याला खूप काय मदत केली आहे। नमस्कार, खूप मस्त माहिती दिली आहे। तर हा मस्त आहे ना, म्हणजे हा कॅमेरा सिम्प्लेक्स चांगला माईक आहे, वायरलेस आहे, क्या बात, कॅन्सलेशन डायरेक्ट आहे, अच्छा पण डायरेक्ट डायरेक्ट आहे ना, काय प्रॉब्लेम नाही। आणि त्याबरोबर हे मस्त मला दिला आहे हा मोबाईलचा, त्याला माईक पण लागतो वरती। असं याला हां, पण तो जर हा माईक पण लागेल का? आता वायरलेसच आहे ना वायरलेस आहे, आपल्याकडे। बरोबर, पण नॉर्मल माईक लागू शकतो। नॉर्मल वायरचा बोयाचा असं येतो ना, हा असं बोयाचा माईक येतो, ओके ओके ओके, तो आपण त्याच्यासाठी हा माऊंट घ्यावा लागतो। अच्छा, माऊंट घ्यावा, माऊंट आपण याच्यावर डायरेक्ट हां, ते आजकाल ते ट्रेंड बघितलं। डायरेक्ट मग माईक असं। आणि इथे बॅटरी पण मला मस्त मिळाली आहे, फक्त 800 रुपयाला वायरलेस माईक। त्याचा पण आपण रिव्ह्यू करूच। तर आणि इथे जुगाड झालं आहे, फक्त 200 रुपयामध्ये क्लिअर झालं, तुटलेलं माझं यूज झालं। तर असं काही मस्तपैकी तिथे मिळत आहेत आणि यांना पण तुम्ही बघितलं असेल खूप काही व्हिडिओजमध्ये। तर बॅकझोन हे फार फेमस आहे, कोकणकर अविनाश किंवा कोकण संस्कृती पण येतात इथे, सगळ्या गोष्टी झाल्यात आणि इथे येण्याचा फायदा आहे। तर तुम्हाला पण कधी असं ट्रायपॉड घ्यायचं असेल किंवा चांगले कॅमेराज घ्यायचे असेल, इवन मी हा कॅमेरासुद्धा इथूनच घेतला आहे, HG6 कॅमेरा, ठीक आहे, बिगिनरसाठी खूप मस्त आहे।
तर असे काही सामान आहे बॅकग्राऊंडमध्ये ते नक्की या. हीरो 10, हीरो 11, 12 और ऑस्मो एक्शन है और X3 है. ये X3 है हमारा पास. कितने वाला? और ऑप्शन में एस प्रो है. अगर बजट में लेना चाहते हैं तो करण स्टार्टिंग में 4200 तक आता है 1 साल वारंटी का साथ. हाँ, ये 10,000 में लिया आपने. नहीं, वो आपने HJ6 लेजेंड लिया था. HJ6 लेजेंड लोकल उसमें अलग अलग. नए बिगनर्स के लिए बोलो. हाँ, तो ये सब स्टार्टिंग के लिए बेटर रहेगा. और रिंग लाइट चाहिए, RGB लाइट चाहिए, सब मिल जाएगा और बेहतर प्राइस में मिलेगा और जेन्युइन चीज़. आपको कुछ चाहिए तो हम लोग कुरियर भी करेंगे. भाई हमारा इंस्टाग्राम में बैकजोन मुंबई करके है, उसमें फॉलो कर लो. उसमें व्हाट्सअप नंबर किया है, तो कुछ भी चाहिए तो आप ऑर्डर कर सकते हैं. आपको कुरियर भी हो जाएगा. नया बिजनेस के लिए अभी फ़ोन ले रहे हैं, आप फ़ोन से कर रहे हो तो फ़ोन के लिए वायरलेस माइक बहुत सारा है. 1200, 1500, 2000, 3000 जो बढ़ता रहेगा अलग अलग प्राइस में. तो ये सब हमारे पास मिल जाएगी. ठीक है, थँक्यू सो मच. ओके. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल आता की आम्ही ॲक्च्युली एक वायरलेस माईक घ्यायचा होता मला, कारण खूप काही क्वालिटी मॅटर्स, खूप काही इश्यू होतं. जर तुम्ही स्टार्टिंग बिगिनर असेल तर असे छोटे छोटे असे घेरत जा. एकदम असे बोयाचे किंवा एकदम हाय क्वालिटी असे घेऊ नका, कारण आमदनी अटणी खर्च रुपये असं होईल. तर असे काही बिगिनर्ससाठी पण इथे खूप काही उपयुक्त अशा वस्तू आहेत. त्या शॉर्ट जसं तो कॅमेराचा स्टँड होता फक्त 100 रुपीज, पण तो किती इम्पॅक्ट करेल. तर नवीन यूट्यूबर असतील किंवा तुम्ही जर बिगिनर्स असतील किंवा तुम्ही प्रोफेशनल जरी असाल तर बॅकझोन हे फार फेमस नाव आहे CSTमध्ये, फोर्ट इथे बोरा बाजारमध्ये. तर असा एक व्हिडिओ होता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न होता. जर कोणी नवीन बिगिनर असतील तर नक्की या इकडे, कारण खूप जेन्युइन प्रोडक्ट मिळतात कॅमेरासाठी वगैरे. आणि मोबाईलसाठी पण तुम्ही करत असाल मोबाईलने तरीसुद्धा बेस्ट ऑप्शन आहे. मी आलो आहे ना मरीन निर्मल स्ट्रीट, म्हणजे बोरा बाजारच्या एकदम बाजूच्या गल्लीमध्ये, मेन रोड. तर बरं वाटतं इथे चहाची टपरी शोधतोय. भाजी पाव इच्छा आहे. आणि आपण आलेलो आहोत आता VT स्टेशन परत जाण्यासाठी. आणि खरंच किती वर्षांनी VT स्टेशनला आलो आहे, जवळजवळ 6-7 वर्षांनी असेल. आणि या सगळ्या जुन्या आठवणी. आता एवढा मोठा VT स्टेशन आहे ना, किती गाड्या लागतात. हार्बर लाईन तिकडे लागते आणि इकडे मेन लाईन लागते. आणि इकडे पुढे गेल्याच्या नंतर तिकडे बाहेर जाणाऱ्या गाड्यासुद्धा आहेत. तर खूप मोठा असा परिसर आहे. हेरिटेज वास्तू आहे, बघू शकता जुन्या काळातल्या. त्या हे गावी जायचे आपल्या कोकण रेल्वे वगैरे त्या साईडला लागते. 26/11 झालं तेव्हा काय परिस्थिती असेल, बापरे. इथूनच तो हल्ला झाला. या पण काही जुन्या आठवणी अजून पण तशाच आहेत. हे असे चणे शेंगदाणेवाले गाडीत अशा काही गोष्टी घेऊन जाण्यात काय वेगळीच मजा आहे. आणि आता मी ऑलरेडी घेतलं आहे पॉपकॉर्न. सो ट्रेनने कधीतरी प्रवास करत असाल तर तुम्हाला अशा सगळ्या गोष्टी घेणं जरुरी आहे. त्याबरोबर घेतलं मी थम्सअप. चला तर आपण जाऊ, इथेच थांबूया. तर असा हा व्हिडिओ जर आवडला असेल तरच लाईक करा. आणि तर नवीन कोणी बिगिनर्स असतील, यूट्यूबर्स, किंवा तुम्ही पण हा व्हिडिओ यूट्यूबर्सचं नवीन असेल तर इथे बॅकझोनमध्ये एकदा या. आणि हा काय त्यांचं प्रमोशन नाही, पण खूप जणांचे जसं खूप काही यूट्यूबर्सने सजेस्ट केलं आहे, त्यामुळे मी इकडे आलेलो तर बरं वाटलं. आता आपण जाऊया घरी. हा व्हिडिओ इथेच थांबवतो. बाय.